मुंबई शिक्षक निर्वाचन क्षेत्र चुनाव के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से शिवाजीराव नलवाड़े को प्रत्याशी बनाया गया है। पार्टी के प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे ने मीडिया से बात करते हुए इसकी घोषणा की। उन्होंने मीडिया को यह भी बताया कि श्रीमती आभा पांडे और श्रीमती वैशाली नागवाड़े को क्षेत्रीय प्रवक्ता नियुक्त किया गया है। अगले कुछ दिनों में पार्टी संगठन को और अधिक गतिशील बनने का प्रयास किया जाएगा। अगले कार्यकाल में एक लक्ष्य विधानसभा क्षेत्र के लक्ष्य को ध्यान में रखते हुए संगठनात्मक कदम उठाए जाएंगे। धीरज शर्मा से चर्चा कर राष्ट्रीय स्तर पर संगठन खड़ा करने के बाद अगले 3 से 4 दिनों में नई नियुक्तियां की जाएगी, ऐसी जानकारी भी तटकरे ने दी। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामधल्या ज्या 4 जागा जाहीर झालेल्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी मिळावी अशा पैसा त्यांनी अर्ज केला होता। काल पक्षाच्या कोर कमिटीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली। त्यामध्ये या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी झाला। आज मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ सुद्धा आले होते। पक्षाच्या वतीने आम्ही शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित करतो आहोत। आज संघटनेमध्ये सुद्धा आमच्या ज्या काही महिला प्रतिनिधी आहेत, यामध्ये आभा पांडे यांची आणि वैशालीताई नागवडे यांची प्रवक्ते म्हणून, प्रदेश प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्तीसुद्धा त्या ठिकाणी आम्ही आज जाहीर केलेली आहे। संघटनेमध्ये कालच्या बैठकीच्या अनुषंगाने पुढच्या कालावधीमध्ये अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। धीरज शर्मा ज्यांनी कालच पक्षामध्ये प्रवेश केला, आज राष्ट्रीय अध्यक्ष ते मी अशी आमची एकत्रितपणाने त्या ठिकाणी चर्चा झाली। म्हणून प्रफुल्लबाईंच्या समवेत चर्चा करून सुद्धा राष्ट्रीय पातळीवरती ज्या काही नियुक्त्या करायच्या आहेत त्या संदर्भातला निर्णयसुद्धा येत्या 3-4 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत। एकंदरीत एका बाजूला संघटनेचं काम, एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हे लक्षामध्ये ठेवून पुढच्या कालावधीमध्ये संघटनात्मक दृष्टिकोनातून करावायचे एकंदरीत सुधारणा। 10 जूनचा आमचा 25वा वर्धापन दिन साजरा करत असतानाच एक आठवड्याभराचे कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। त्यासाठी प्रमुख संघटनेला सुद्धा कार्यक्रम दिले जातील, महिला, युवक, विद्यार्थी संघटनेला सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी दिले जातील, जेणेकरून 25वा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन हा संबंध केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर देशभरामध्ये सुद्धा कशा पद्धतीने आम्हाला करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नियोजन करतो आहोत। नागपुर समय, गली से दिल्ली तक।